नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. कोरोनाचा आकडा अजून वाढतोय. मी 24वा दिवस आहे आज लॉकडाऊनचा. कोरोनाचा आकडा वाढत असला तरी काही प्रमाणात काही राज्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ केरळ, त्यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवलं आहे. अनेक राज्य त्यातून हळूहळू बाहेर पडत आहेत. महाराष्ट्रात अजून संख्या घटत नाही आहे, पण ती घटणार पण नाही. याचं कारण मोठ्या प्रमाणावर आता टेस्टिंग सुरू झालेलं आहे. मुंबई हा अजूनही हॉटस्पॉट आहे आणि जे आकडे येत आहेत त्याचं दर दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचं विश्लेषण करतो आहे, तुलना करतो आहे. मग कुठल्या राज्यात किती आहेत, एक नंबरला कुठलं राज्य आहे, दुसऱ्या नंबरला कुठलं राज्य आहे, ही आकडेवारी आणि तुलना अनेकदा चुकीची पण असते. याचं कारण दिल्ली हे एकच राज्य म्हटलं जातं, पण दिल्ली हे मुंबईच्यापेक्षा थोडं जास्त, काही लाख जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे. आणि महाराष्ट्र हे प्रचंड मोठं राज्य आहे, 12-13 कोटीचं. पण महाराष्ट्राची देखील संख्या आपण बघितली तर ती मुंबई परिसरापुरती केंद्रित झालेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर हे जिल्हे घेतले आणि पलीकडे पुण्याचा भाग, नाशिकमध्ये थोडंसं, तर बाकीच्या महाराष्ट्रात तेवढा कोरोनाचा फैलाव होऊ शकलेला नाही. दुर्दैव असं आहे की ही आकडेवारी फसवी का असते तेही आपण समजून घेतलं पाहिजे. मार्क ट्वेन नावाचा लेखक विचारवंत होता. त्याचं एक फार महत्त्वाचं वाक्य प्रसिद्ध आहे की एक साधं खोटं असतं, दुसरं धडधडीत खोटं असतं, आणि या दोघांच्याही पेक्षा भयंकर म्हणजे आकडेवारी. तेव्हा आकडेवारी, त्यांची तुलना ही जास्त फसवणूक करणारी असते. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं की दिल्ली राज्य म्हणून दाखवताना दिल्ली दाखवलं तर दिल्ली हे शहर आहे, त्यामुळे दिल्लीचा विषय होता, तो संपूर्ण दिल्ली एक शहराचा येतो. पण महाराष्ट्र म्हटल्यानंतर मुंबई, ठाणे हा परिसर घेतला तर त्याच्यातच मुख्य आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईची तुलना व्हायला हरकत नाही. महाराष्ट्राची तुलना करणं चुकीचं आहे. कारण साधारणत 3-3.5 कोटीच्या घरातली जी लोकसंख्या आहे मुंबई, ठाणे आणि हा परिसर, त्याच्यापुरता तो आकडा मोठा आहे. बाकीचा महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे, तिथे चांगलं काम चाललेलं आहे. थोडी बेशिस्त वगैरे झाली असेल, पण करोना तिथे नियंत्रणाखाली आणणं. मग इतर राज्य आहेत, अजून UP-सारखं मोठं राज्य असून देखील तिथे आकडे कमी आहेत. राजस्थान बऱ्यापैकी नियंत्रणाखाली आलं आहे, पण जे तबलीगमुळे जे काही चुकून माकून राहिलेले आहेत, लपून राहिलेले आहेत, त्यामुळे ते आकडे वाढत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बंगाल हा जवळजवळ सुरक्षितच आहे असं म्हणायची पाळी ममतांनी आणलेली आहे. ह्याचं कारण असं की ते आकडे जे रोज केंद्रीय आरोग्य खात्यातर्फे रोज सांगितले जातात, नवनव्या सूचना दिल्या जातात, त्या आकड्यांमध्ये पश्चिम बंगालचा आकडा खूपच खाली आहे, प्रचंड खाली आहे. आणि त्यामुळे मग तिथे कारभार उत्तम चालला आहे, सगळं सुरक्षित चाललं आहे, लोक निरोगी आहेत असं म्हणायचं का? कारण तुलनेने नगण्य आकडे आहेत. 9-10 आत्तापर्यंत मी बोलतोय तेव्हा 9-10च लोकांचा मृत्यू आहे असं म्हटलं जातं, किंवा काय 200-250पेक्षाही आकडा मोठा झालेला बाधितांचा नाही आहे. तर इथे आकड्यांची फसवणूक आपल्याला कळू शकते. अर्थात लगेच त्याच्यावर आरोप ह्यामध्ये TV वर चर्चा पण झालेल्या आहेत. आणि तेव्हा मग तृणमूल काँग्रेस आहे किंवा मग तिथले इतर पुरोगामी जे आहेत ते लगेच ममतांच्या बचावाला येतात की नाही ममतावर आरोप करू नका, असं करू नका, तसं करू नका. का तर ममता ह्या मोदी विरोधक आहेत म्हणून ममतांच्या चुकांचंही समर्थन केलं जातं. त्यातला हा प्रकार आहे, पण हा राजकारणाचा विषय नाही आहे, हा जीवघेणा प्रकार आहे. आणि इथे ममतांनी ज्या पद्धतीत कोरोना हाताळला बंगालमध्ये, त्याच्यावर प्रश्नचिन्ह कुठच्या राजकीय पक्षांनी लावलेलं नाही. केलं असेल भाजपने, भाजपच्या खोटारडेत म्हणून सोडून द्या. पण बंगालमधल्या ज्या वैद्यक संस्था आहेत, डॉक्टरांच्या संघटना आहेत, ICMRची जी कोलकाता शाखा आहे, त्यांनी देखील ममताच्या सगळ्या कारभारावर आरोग्यविषयक आक्षेप घेतलेला आहे. त्यांना तरी गंभीरपणे घेणार का की नाही, की त्यांनाही सगळ्या वैद्यक बंगालमधले जे डॉक्टर्स आहेत, वैद्यक संस्था आहेत, डॉक्टरांच्या संघटना आहेत, त्यांच्यावर मोदी भक्त असा शिक्का मारून विषय संपून टाकायचा? तो ठीक आहे, आत्ता त्या चर्चा होतात TV वरच्या
किंवा संपादकीयामधून त्याच्यावर पांघरून घातलं जाईल, पण याचा जो परिणाम होईल आणखी 15-20 दिवसानंतर तो भयंकर असेल. हे मी का सांगतोय की तमिळनाडू हे राज्य कोरोनाच्या बाबतीत खूप आकड्यांनी खाली होतं, पण जसजसे तिथले तबलीगचे लपलेले छपलेले लोक काढले गेले किंवा ते स्वतः हजर झाले किंवा त्यांच्यामुळे बाधा झालेले लोक पुढे येत गेले, तेव्हा बघता बघता 4-5 दिवसात तो 100च्या आसपास असलेला आकडा एकदम 1000पर्यंत जाऊन पोचला. गुजरातमध्ये हे होताना दिसतंय आपल्याला, अनेक ठिकाणी झालेलं आहे. आणि हे मी अगत्याने का सांगतोय की सगळ्या देशामध्ये जी राज्य आहेत आपली 30 राज्य आहेत, या 30 राज्यामध्ये मुस्लिम लोकसंख्येचं प्रमाण सर्वाधिक बंगालमध्ये 27 ते 28% आहे. आणि लॉकडाऊन झाल्यानंतर म्हणजे साधारण 30-31 एप्रिलनंतर तबलीग प्रकरण उजेडात आलं, त्यानंतर सगळ्या राज्यात भराभरा तो आकडा वाढत गेला. त्याला अपवाद फक्त बंगाल आहे. आणि बंगाल हे सगळ्यात मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेलं राज्य आहे. आजही ते टी व्हीवर आणि बातम्या दाखवतात की लॉकडाऊन असतानासुद्धा मोठ्या प्रमाणावर मशिदीमध्ये सामुदायिक नमाज पढला जातो. इतर राज्यामध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावून ते बंद करून टाकलेलं आहे. मौलवींनी, मुस्लिम स्कॉलर्सनी आवाहन केलेलं आहे की घरी बसून नमाज करा, जकायकाचं सार्वजनिक नमाजाच्या ठिकाणी जाऊ नका. मक्का मदिनासुद्धा बंद आहेत. इस्लामिक जी मोठमोठी अजमेरसारखं दर्गा मोठं धर्मस्थळ मानलं जातं तेही बंद आहे. पण या सगळ्यामध्ये बंगाल अपवाद आहे. बंगालमध्ये ममतांनी हे होऊ दिलं नाही, तेवढा काटेकोर लॉकडाऊन केला नाही. आणि त्यामुळे हा एक भाग झाला आहे. दुसरा भाग असा आहे की जसे देशाच्या अगदी अंदमान निकोबार असेल किंवा तमिळनाडू किंवा छत्तीसगडमधून मरकजला तबलीगच्या गेलेले लोक होते, ते पांगले आणि ते आपापल्या राज्यात गेले. तर मग देशातील सर्वात मोठी लोकसंख्या मुस्लिमांची असलेल्या बंगालमधून पण मोठ्या प्रमाणावर तबलीगला लोक आलेले असणार आणि ते परत गेलेले असणार. त्यांचा शोध घेतला गेला का बंगालमध्ये? अजिबात नाही. त्यांना शोधून हुडकून काढण्याचा प्रयत्न झाला आहे का? त्यांच्या चाचण्या करून घेतल्या गेल्या आहेत का? नाही. आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या देशाची सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये हे आकडे इतके खाली दिसतात, ते संशयास्पद आहेत. आणि हे एक ज्याला मी सामाजिक पद्धतीत मांडलेल्या गणितातून सांगतो. दुसरीकडे तिथले डॉक्टर्स आणि ICMRच्या संस्थासुद्धा सांगतात की इथे आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे, इथे त्याचंही राजकारण चालू आहे. कारण तुम्हाला सांगतो काय आहे ते, की जिथे कुठे अजूनही कोविडसाठी स्पेशल हॉस्पिटल झालेली नाहीत, वेगळे वॉर्ड झालेले नाहीत, त्यामुळे जे काय कोविड किंवा कोरोनाचे पेशंट सापडतात, रुग्ण सापडतात, त्यांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतर पेशंट रुग्णांबरोबरच ठेवलं जातं. अल्टिमेटली त्या इतरांनाही तो आजार पसरवला जातो. हे आत्ता आकडे झाकण्यासाठी ममतांना उपयोगी ठरेल, पण याची जी एक साधारण 2-3 आठवड्यानंतर महामारीचं रूप तिथे तो कोरोना धारण करेल, तेव्हा काय झाकणार? म्हणतात ना आपल्या मराठीत, आभाळं फाटलंय तर ठिगळ कुठे लावणार, अशी परिस्थिती येईल. आणि हे मी सांगतोय जेव्हा, त्याचं कारण हे इराणमध्ये झालं. इराणमध्ये हे नाकारलं गेलं. मुल्ला मौलवींनी सांगितलं की कोरोना आपल्याला काही करू शकत नाही, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर जाग कधी आली इराणला? जेव्हा रस्त्यावर चालताना किंवा मॉल किंवा दुकानामध्ये अकस्मात माणसं किडामुंगीसारखी मरून पडायला लागली, त्यानंतर मग त्यांनी कायद्याचा आणि बंदुकीचा बडगा उगारून ते कंट्रोलमध्ये आणलं. ही परिस्थिती आणखीन 2 ते 3 आठवड्याने बंगालमध्ये येऊ शकते. म्हणून हा विषय मला बोलावा लागतोय. त्याच्यात राजकारण नाही आहे. कारण ही तक्रार डॉक्टर्सनी केलेली आहे, अगदी सरकारी आरोग्य सेवेतल्या डॉक्टर्सनी केलेली आहे. काय तक्रार आहे त्यांची? की सरकारने एक फतवा काढला आहे आरोग्य सेवेतल्या डॉक्टर्ससाठी की कुठल्याही इस्पितळामध्ये किंवा कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये जर एखादा रुग्ण मरण पावला तर त्याचं निदान डॉक्टरांनी करायचं नाही. त्याचा सगळा तपशील
सरकारने ममता सरकारने नेमलेल्या त्या समितीकडे पाठवायचा आणि ती समिती तो रुग्ण कशामुळे मेला त्याचं निदान करणार. म्हणजे ज्यांना डॉक्टरी वैद्यकशास्त्र याचं काडी मात्र गंध नाही ते पोस्टमॉर्टेम केल्यासारखं त्याचं निदान ठरवणार. आणि त्यामुळे हा आकडा जो कमी दिसतो याचं कारण एखादा माणूस भले कोविडमुळे मेलेला असेल तरी ही समिती ठरवते की नाही तो कोविडने नाही, तो न्यूमोनियाने गेला आहे, तो आणखी काही तमुक आजाराने मेला आहे, तो काविळीने मेला आहे, असंही राजकीय समिती ठरवते. आणि त्यामुळे बंगालमधला मृतांचा आकडा कमी दिसतो आहे, बंगालमधले कोरोना बाधितांचा आकडा कमी दिसतो आहे. याचं कारण त्यात राजकीय हस्तक्षेप चाललेला आहे आणि दहशत आहे. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे म्हणजे अनेक डॉक्टरांनी सोशल मीडियात येऊन त्याविषयी तक्रार केलेली आहे. ICMR सारख्या आता ह्याच्या कोणतरी एक शांता दत्ता नावाच्या एक महिला आहेत ICMRच्या आणि त्यांनी सांगितलं हे चाचण्या पण घेत नाही आहेत. आणि त्याविषयी कोणीतरी पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा ममतांनी त्याला दम भरला की असले प्रश्न विचारू नका. दम देऊन काय होणार आहे, माणसं मरायची थांबणार नाहीत ना, बाधा तर थांबणार नाही. आणि मग त्याला उत्तर देताना ममता म्हणाल्या की केंद्र सरकारने आम्हाला चाचणी करायची काही ती उपकरणं किंवा किट्स पाठवलेल्या नाही. वस्तुस्थिती काय आहे की ज्या संस्थेकडून किंवा संघटनेकडून या चाचणीच्या किट्स वितरण होतं ते म्हणतात की आमच्याकडे बंगालसाठी 27,000 अशी किट्स आलेली आहेत, पण अजूनही साध्या 1-2 हजार चाचण्या होऊ शकलेल्या नाहीत कारण सरकार त्याचं वितरणच होऊ देत नाही. म्हणजे एक प्रकारे ममतांनी चाचण्याही थांबवल्या आहेत. आणि मग विचार करावा लागतो एवढा एखादा मुख्यमंत्री मूर्खपणा करू शकतो का? नॉर्मली करणार नाही. देशातल्या अन्य कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याने असलं राजकारण हे आज आणलेलं नाही. त्याचं कारण त्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये अधिक माणसं मेली तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटणार आहे. इतर कुठल्याही मुख्यमंत्र्याने केलं नाही, पण ममतांचं डोकं ठिकाणावर नाही आहे. आणि त्यामुळे आपलं पाप की आपल्या चुका केंद्राच्या नावावर टाकायची इतकी सवय त्यांना लागलेली आहे की त्यांनी आताही किट्स आल्या नाही म्हणून सांगितलं, पण त्यांचं पितळ ICMRने उघडं पाडलं की अरे बाबा कलकत्त्यामध्ये 27,000 किट्स येऊन पडली आहेत, ती कुठे पाठवायची ती सांगा. आता मग राजकीय विचार करावा लागतो, विश्लेषण करावं लागतं की ममता इतका मूर्खपणा का करतायत. तर त्यांना एक भीती आहे की अशा चाचण्या झाल्या तर जे तबलीगला जाऊन किंवा मरकजला जाऊन आलेले लोक आहेत आणि दडी मारून बसलेत मुस्लिम वस्तीमध्ये तेच मोठ्या प्रमाणावर बाधा झालेले सापडतील आणि जर त्यांना पकडायची वेळ आली तर आपली तारांबळ होईल आणि परत आपला असला जो मुस्लिम मतांचा गठ्ठा आहे त्याची नाराजी ओढवावी लागेल. त्यापेक्षा त्याच्यावर पांघरूण घाला. आणि त्यामुळे चाचण्या होऊ दिलेल्या नाहीत, त्याचे आकडे मॅनिप्युलेट केले जात आहेत. पण हे सगळं तात्पुरतं चालेल. म्हणतो ना आपण आजचं मरण उद्यावर ढकलणं हे होईल, पण ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर मृत्यूचं सत्र सुरू होईल तेव्हा करणार काय. त्यांचे शेवटी मरणाऱ्यांचे नातेवाईक पण बोलतील. आजसुद्धा अशा नातेवाईकांची मुस्कटदाबी ममता करतायत. एक कलकत्त्यामधली काय कुठची तरी गोष्ट आहे, तिथे एक रुग्ण मरण पावला, त्या पुरुलिया जिल्ह्यातून आणलेला, तो कोरोनाबाधित होता. तर त्याच्या नातेवाईकांनाही कळवलं नाही, परस्पर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचा अंत्यविधी उरकून पण टाकला. या पद्धतीचं घणेरडं राजकारण जर ममता करत असेल तर त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही, त्यांचं काही नुकसान होणार नाही, भाजपचं सुद्धा नुकसान होणार नाही. त्याची सगळ्यात मोठी किंमत पुढच्या वर्षी बंगालच्या निवडणुका येतील तेव्हा ममतांना मोजावी लागेल. कारण जर याचा विपरीत परिणाम होऊन काही शेकड्यांनी लोक बंगालमध्ये मेले आणि त्यातही आज जे चित्र दिसतंय त्यानुसार त्या मृतांमध्ये सगळ्यात मोठी संख्या मुस्लिमांची असेल तर जी मतपेढी म्हणून ममता वाचवायला बघतायत त्यांची येस बँक किंवा PMC बँक होईल. तेच मुस्लिम ममतांच्या विरुद्ध उलटतील कारण त्यांच्या घरातला कोणीतरी मरणार आहे. मतांच्या आहारी जाताना आपली बुद्धी इतकी भ्रष्ट होऊ द्यायची नसते. ममताला सांगणार कोण?
हे मुद्दाम बोलावं लागलं. राजकारण मी या सगळ्या कोरोनाच्या काळात बोलायचं टाळतोय, पण हे हा विषय बंगालपुरताही नाही आहे. तो बंगालपुरता असता तर आज राजकारणात घ्यायची गरज नव्हती, राजकारण घ्यायची गरज नव्हती. पण तो बंगालपुरता राहू शकत नाही. ज्यावेळेला हळूहळू कोरोनाची बाधा 1 महिने 1.5 महिन्यांनी कमी होईल आणि देशातलं लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जाईल, त्या सगळ्या राज्यातून एकदा दुसऱ्या ठिकाणी जायला हळूहळू परवानगी मिळणार आहे. आणि त्यामुळे बंगालमध्ये असे बाधा झालेले लोक हजारोच्या संख्येने असेल आणि ते जर इतर राज्यात पसरले तर ती बाधा परत बऱ्या झालेल्या राज्यांमध्ये आणून टाकतील आणि ही देशव्यापी समस्या होऊ शकते. आणि म्हणून आज या क्षणीसुद्धा परत हा सगळा राजकीय असेल सांगावा लागला, कारण तो भले राजकीय असेल पण धोका आरोग्याला आहे, देशाला आहे. आपण यापासून सावध राहिलं पाहिजे. असले धोके अधिकाधिक लोकांना आपण सांगितले पाहिजेत, हे लक्षात घ्या. सोशल डिस्टन्सिंग पाळा, लॉकडाऊन काटेकोर पाळा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मुद्दाम आपल्या मित्रपरिचितांना पाठवा. हा प्रतिपक्ष नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे हा मी सुरू केला आहे. रोज एका वेगळ्या पद्धतीने माझं विश्लेषण मी सांगत असतो. त्याला अधिकाधिक सबस्क्रिप्शन देण्यासाठी तुम्हीही मदत करावी अशी माझी विनंती आहे. नमस्कार.